सोयाबीनमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला कोणता स्प्रे घ्यायचा आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर फॉलो केल्या वगैरे जाऊ नका। तर बघा शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला असं कॉम्बिनेशन बघायचं आहे, त्यामुळे आपली जास्तीत जास्त फुलधारणा तर झालीच पाहिजे, त्यासोबत जर आपल्या पिकावर काही तणाव असेल तर तो पण गेला पाहिजे। तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे 05234। 05234 मध्ये 52% फॉस्फरस आहे। फॉस्फरस काय करतो, जास्तीत जास्त मुळं वाढवतो आणि जे फुलं आहेत जास्तीत जास्त क्षमतेने फुलं काढण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी आपल्याला फॉस्फरस घ्यायचा आहे। त्यामध्ये 34% पोटॅश पण आहे। पोटॅश काय करतो, झाडाला मजबूत देतो आणि फुलं गळू देत नाही। त्यानंतर आपल्याला आपल्या कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे बोरॉन। 20% मधलं बोरॉन, कुठलंही चांगलं 20% मधलं तुम्ही बोरॉन घ्या। 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी त्यानं काय होणार, जेवढे आपले फुलं लागलेले आहेत, आपण फुलं काढलेले आहेत आपल्या झाडावर, तेवढ्या फुलाचे जास्तीत जास्त क्षमतेने फळामध्ये रूपांतर होण्यासाठी मदत होणार आहे, फुलगळ होणार नाही। आता यामध्ये तुम्हाला शेवटला घ्यायचा आहे इसाबिऑन किंवा बायोविटा। हे टॉनिक तुम्हाला 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी घ्यायचं आहे। त्यानं काय होणार, जे पण आपल्या झाडावर स्ट्रेस आलेला आहे तो स्ट्रेस जाईल आणि अधिक क्षमतेने आपल्या झाडाला फुल लागलेले आपल्याला पाहायला भेटतील। चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जर काही प्रश्न असतील मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत राम राम।